नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन व कृषी विभाग कृषी कुंभ 2026 नाशिक फेस्टिवल, नाशिक जिल्हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शन दिनांक 12 ते 16 मार्च 2026 यूथ फेस्टिवल मैदान बळी मंदिर चौक नाशिक। आज रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी मोगरे गावातून आम्ही प्रदर्शन पाहायला लालपरीने निघालो आहोत। आमच्या मोगरे गावातील शेतकरी, महिला बचत गट वगैरे सगळे आम्ही प्रदर्शन पाहायला निघालो आहोत। मोगरा फाट्यावरती पोहोचले आहे, त्वरित गाडी बसून घ्या। मित्रांनो, आपण आता मैदानावरती पोहोचलोय। इथं उभे राहा, लगेच उभे राहिले उभे राहायचं। मित्रांनो, आपण आता मैदानावरती पोहोचलोय आणि आता लवकरच आपण आता प्रदर्शनाकडे जात आहोत। शेतकरी मित्रांनो, नमस्कार। देवरामगाव शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आता वैतरणा सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी धारगाव वैतरणा व तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या स्टॉलला आपण भेट देतोय। मित्रांनो, आपण नाशिक फेस्टिवलमध्ये आहे आणि आता फेस्टिवलचा व्ह्यू आपण पाहत आहोत। वैतरणा सेंद्रिय शेतीचे जे उत्पादन घेतात ते उत्पादन जाणून घेणार आहोत आपण। सर्वांना नमस्कार। आम्ही वैतरणा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी इगतपुरी धारगाव येथील सर्व शेतकरी आज या आमच्या स्टॉलवरती आहोत। आम्ही शेतकरी टू ग्राहक या संकल्पनेच्या आधार आहोत। आमचे जितके ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत म्हणजे मिलेट, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी हे सर्व प्रकारचे धान्य आम्ही आज ग्राहक, शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेनं असे या कृषी कुंभ 2026 मध्ये प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवत आहोत। आणि ही इगतपुरी तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असल्यामुळं, ही जास्त पाण्याची जात असल्यामुळं आपल्याकडे ही चांगली येते व मातीचा गुणधर्म चांगले असल्यामुळे हिचा स्वादही चांगला असतो, सुवासही चांगला असतो आणि खाण्यासाठी उत्कृष्ट अशी इंद्रायणीची जात। आणि त्यानंतर आमच्याकडं 1008 ही तांदळाची व्हरायटी असून अतिशय अप्रतिम आणि खाण्यासाठी एकदम छान अशी ही इंद्रायणी 1008 तांदूळ आहे। आणि त्यानंतर आमच्याकडं ही नाचणी की जी इगतपुरी तालुक्याच्या डोंगरदऱ्यामध्ये आणि तयार होत असल्यामुळं ही सुद्धा आम्ही आज या स्टॉलमध्ये ठेवलेली आहे। तसेच विशेष करून आमच्याकडं हा जो जवस आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ही जवस स्पर्धा झाली होती आणि त्या जवस स्पर्धेमध्ये आमच्या कंपनीचे 2 गट तयार झाले। त्यामध्ये एक गट आदिवासी आणि एक गट जनरल, याच्यामध्ये
या जवस पिकामध्ये महाराष्ट्र राज्याकडून आमच्या 3 आदिवासी आणि 3 जनरल अशा शेतकऱ्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे कुळीद, नागली, वरई, भगत या सर्व प्रकारचे मिलेट मिळत असतात आणि ते अप्रतिम पद्धतीचे असतात. यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. तरी ग्राहकांना ही विनंती असणार आहे की आमच्या कंपनीकडनं ज्यांना कोणाला हे सर्व मिलेट हवे असतील तर आमच्याशी संपर्क साधावा. आणि या कृषी कुंभ 2026मध्ये आमच्या वैतरणा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीला कृषी विभाग, नाशिक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हे पारितोषिक आहे. तर आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की चांगले खा, चांगले राहा या संकल्पनेतून तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा. वैतरणा सेंद्रिय शेतकरी जी उत्पादन कंपनी आहे तिचे जे प्रोडक्ट आहेत ते पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये आहेत आणि ते आता इथं आपल्या नाशिक फेस्टिवलमध्ये विक्रीस इथं आहेत. जर कुणाला पाहिजेत असतील तर आपल्या लिंकच्या खाली आपण त्यांचा नंबर टाकत आहोत. त्या नंबरवरती कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आता नाशिक फेस्टिवलमध्ये आहोत आणि तुझी कंपनीच्या स्टॉलला आपण भेट दिली आहे. आपल्या मोगरे गावात बऱ्याच व्हरायटी आपण लागवड केल्या होत्या. त्याच्यापैकी काही तांदूळ आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि नवीन पण तांदूळ इथं पाहायला मिळतील. तर या स्टॉलला अवश्य भेट द्या. आणि इथं बराच सुगंध आहे. MP 600 जोरदार आहे. बरेच प्रकारचे भाते आहेत ना आपल्या ते दासरकर साहेब इथं आपल्या परिचयाच्या इथं स्टॉलवरती आहेत. येऊन आपली भेट द्या आणि नवीन व्हरायटी आता यावर्षी कोणती लागवड करायची ते पण आपण त्यांच्याशी संपर्क साधून विचारून मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटी आता चालल्या त्या पण त्यांच्याकडनं जाणून घ्या. मित्रांनो संध्याकाळचे 5:45 झालेत आणि प्रदर्शनावरून आम्ही आता मोगऱ्या गावात पोहोचलो. तर मंडळी प्रवास कसा झाला आपला? हा तर सगळ्यांचा प्रवास छान झाला असं म्हणते. चला उतरा खाली पटापट. सर काय नाव आपलं? केदार पाटील. आमच्या मोगरे गावच्या शेतकऱ्यांना तुम्ही व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित आणून पोहोचवलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे. ओके.